महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते आणि अधिकारी कृती समितीनं महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील 85,000 कर्मचाऱ्यांच्या संपाला 9 ऑक्टोबरच्या 0 वाजता प्रारंभ केला। या संपाला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळतोय। कृती समितीचा हा संप कोणत्याही आर्थिक मागणीसाठी नसून सार्वजनिक वीज उद्योगाचं खासगीकरण रोखणं आणि ग्राहकांना स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी आहे। महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रात अदानी, टोरंटो यासारख्या खासगी कंपन्यांना परवाने देण्यास विरोध, कंपनीतील पुनर्रचना, कामगार कपात, उपकेंद्राचं खासगीकरण, रिक्त पद भरण्याची मागणी, कंत्राटी कामगारांना कायम करणं, कामाचे 8 तास निश्चित करणं अशा मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे। राज्यात 2021 मध्ये 2.89 कोटी ग्राहक संख्या असताना 2025 मध्ये ती 3.17 कोटींवर गेली आहे। मात्र कर्मचारी संख्या वाढवण्यात आलेली नाही। 6 ऑक्टोबरला झालेल्या चर्चेनंतर लेखी करारामध्ये झालेल्या बदलामुळे संप अटळ झाला। कृती समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून सन्माननीय तोडगा काढावा असं आवाहन केलंय। मी कामगार एकता कमिटीच्या तर्फे ही गोष्ट मांडतोय की सरकार असं खोटं पसरवत आहे की जनता कामगारांच्या विरोधात आहे आणि कामगारांच्या आणि विद्युत कामगारांच्या विरोधामध्ये जहर पसरवण्याचं काम सरकार करतंय उपभोक्त्यांच्या मध्ये। पण हे बरोबर नाही। उपभोक्त्यांना सुद्धा नीट कळून चुकलेलं आहे की खासगीकरण त्यांच्या पूर्णपणे विरोधी आहे, हितविरोधी आहे आणि म्हणूनच अनेक जनसंघटना, सामाजिक संघटना या आंदोलनाला पाठिंबा देतात। ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननी डिक्लेअर केला पाठिंबा, ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशनने पाठिंबा डिक्लेअर केला आहे, कामगार एकता कमिटीने डिक्लेअर केला आहे, तसंच अनेक ठिकाणी महाराष्ट्रात डिक्लेअर केला आहे। हे पण आपल्या माध्यमातून तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।